अहिल्यानगर तालुक्याला अवकाळी पावसानं झोडपलंय। वाळकी, खडकी, खंडाळा, गोंडेगाव परिसरामध्ये ढगफुटी झाली आहे। खडकी परिसरातील वालुंबा नदीत अडकलेल्या 5 जणांना बाहेर काढण्यात यश आले। तसंच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि पोलीस घटनास्थळी तैनात आहेत। जळगावच्या अमळनेरसह अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय। यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावलाय। या वादळी पावसामुळे केळी आणि पपई पिकांचं मोठं नुकसान झालंय। तसंच शेतातील विहिरीवरील सोलर पॅनल उडून गेल्याची घटनाही घडली। नंदुरबारच्या शहादा तालुक्यात पावसानं थैमान घातले। मंदाना आणि गोगापूर गावातील गावकऱ्यांच्या घरांचे पत्रे उडालेत। डोळ्यात देखत संसार वाहून गेला। आता जगायचं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे। तर मायबाप सरकारनं मदत द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली। धुळे शासकीय रेस्ट हाऊस कॅश प्रकरणात पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरेंचं निलंबन करण्याची मागणी ठाकरे गटाचे नेते अनिल गोटेंनी केली आहे। हे प्रकरण सरकारला दाबू देणार नाही, सुप्रीम कोर्टात जाऊ असा इशाराही त्यांनी दिला। याबाबत राहुल नार्वेकरांशी चर्चा झाल्याचं ते म्हणाले। धुळे शासकीय विश्रामगृहात 1,84,00,00,000 रक्कम सापडली होती। जळगावच्या पिंपळगाव गोलाईत धावत्या लक्झरी बसला भीषण आग लागली। पुण्याहून बऱ्हाणपूरकडे ही लक्झरी बस जात होती। यात तब्बल 25 प्रवासी होते। मात्र यापैकी सुदैवानं कुणालाही दुखापत झालेली नाही। शिरूरमधील रवींद्र वरगळ या शेतकरी साई भक्तांना साई चरणी 3,500 किलो केसर आंब्याचं दान केले। साई संस्थानं प्रसादालयात या आंब्याचा थंडगार रस तयार केलाय। साई भक्तांना पुढील 3 दिवस आमरसाची मेजवानी घेता येणार आहे।